नितीश कुमार यांची जादू कायम असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नितीश कुमार यांच्या तब्येतीचं कारण या ठिकाणी तेजस्वी यादव यांनी देखील पूर्ण पुढे केलं होतं, मात्र तरी देखील बिहारच्या लोकांनी सुशासनासाठी म्हणून पुन्हा एकदा जेडीयूवर नितीश कुमार यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे। अलीनगरमध्ये भाजपच्या मैथिली या आता आघाडीवर आहेत। मैथिली 1800 मतांनी आघाडीवर आहे। पहिल्या फेरीत ते 1800 मतांनी आघाडीवर आहेत। अलीनगर हा राजदचा गड राहिलेला आहे। इथून कायमच राजदचा उमेदवार निवडून आला, मात्र पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलेल्या लोकगायिका मैथिली ठाकूर या आघाडी कायम राखल्याचं दिसतंय। त्यांची 1800 मतांनी आघाडीवर आहेत पहिल्या फेरीत। त्या बाहेरचा उमेदवार म्हणून सुद्धा प्रचार करण्यात आला होता, मात्र त्यानंतर सुद्धा या ठिकाणी भाजपला बाजी मारलेली आहे। भाजपच्या मैथिली ठाकूर यांची आघाडी पहिल्यापासूनच कायम आहे। अलीनगरमधून मैथिली ठाकूर या पुन्हा एकदा आघाडीवर 1800 मतांनी त्या आघाडीवर आहेत। अलीनगरमधली ही बिग फाईट आपण पाहतोय। मैथिली ठाकूर विरुद्ध विनोद मिश्रा। या ठिकाणी विनोद मिश्रा पिछाडीवर आहेत, मैथिली ठाकूर आघाडीवर आहेत। तर बिहारमधली ही बिग फाईट होती। मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला खरं तर विरोधही झालेला होता, मात्र त्या आघाडीवर आहेत। नक्कीच, आणि राजदचा हा बालेकिल्ला खरं तर तो उद्ध्वस्त करण्यामध्ये मैथिली ठाकूर यांच्या निमित्तानं भाजपला संधी मिळालेली आहे। आणि मैथिली ठाकूर या ठिकाणी 1800 मतांनी आघाडीवर आहेत। ते एनडीए 161 आणि महाआघाडी 78 जागांवर आघाडीवर। बिहारमधलं या कलांमध्ये चित्र स्पष्ट झालेलं आहे। पुन्हा एकदा नितीश बाबूस या ठिकाणी सत्ता स्थापन करणार आणि तेच बिहारचे मुख्यमंत्री असणार हे आतापर्यंत स्पष्ट झालेलं आहे। नक्कीच, अलीनगरमध्ये भाजपच्या मैथिली ठाकूर यांची आघाडी कायम आहे। पहिल्या फेरीत त्यांनी 1800 मतांनी आघाडी घेतलेली आहे। तर विनोद मिश्रा जे इथले आहेत राजदचे, हा राजदचा गड राहिलेला होता, ते मात्र इथे पिछाडीवर आहे। पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आकडे पाहूयात। आता भाजपही 70 आणि जेडीयू सुद्धा 70 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे, तर एलजेपी 17 जागांवर आघाडीवर आहे। तर इथे महाआघाडीमध्ये मात्र आकडे कमी झालेत। तेजस्वी यादवांना सगळ्यात मोठा धक्का, 58 जागांवर तेजस्वी, तर काँग्रेस इथे 15 जागांवर आघाडीवर। तो मोकामात चौथ्या फेरीतही अनंत सिंह यांचा दबदबा कायम असल्याचं पाहायला मिळतंय। चौथ्या फेरीमध्ये सुद्धा छोटे सरकार अनंत सिंह यांचा 2000 मतांनी ते आघाडीवर आहेत। त्यांचा दबदबा या ठिकाणी कायम असल्याचं पाहायला मिळतंय। सुरुवातीपासूनच आपण जिंकणार असा दावा त्यांनी केला आणि जल्लोषाची तयारी सुद्धा त्यांनी केलेली आहे। तर बाहुबलींची अशी ही लढत इथली बिहारमधली अनेक मतदारसंघांमधली, तशीच ती मोकामामधली। अनंत सिंह तुरुंगातून निवडणूक लढवत आहेत, मात्र ते आघाडीवर आहेत। मोकामा ते पाटणा अशी जल्लोषाची तयारी त्यांनी केली आहे। 50,000 लोकांना जेवणाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे। मोकामामध्ये चौथ्या फेरीतही अनंत सिंह यांचा दबदबा कायम। त्यांचे अगदी कट्टर विरोधक असलेले सुराजबान यांच्या पत्नी वीणा देवी या ठिकाणी पिछाडीवर आहे। नक्कीच, तुरुंगातून निवडणूक लढवत आहेत अनंत सिंह, मात्र या सगळ्यानंतर सुद्धा आता ते आघाडीवर आहेत। तर हे चित्र एनडीएचं 161 आणि 78 इतका मोठा फरक एनडीए आणि महाआघाडीमध्ये आता पाहायला मिळतोय। बक्सर